परीक्षा सुधारणा विधेयकावर आज संसदेत चर्चा होण्याची शक्यता. मतदानानंतर बिल पास होणार असल्याची माहिती. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येणार. एनडीएच्या खासदारांचा आज नवी दिल्लीत मंगल मिलन बैठक. मोदींच्या अध्यक्षतेखाली सकाळी 9 वाजता बैठकीला होणार सुरुवात. परीक्षा सुधारणा विधेयकासंदर्भात पंतप्रधान मोदी माहिती देणार. सुनील तटकरेंपाठोपाठ सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनावणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. रेवती सुळेंच्या लग्नाच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचा बजरंग सोनावणेंचा खुलासा. राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक. शेतकरी कर्जमाफीसह खरीप पेरण्यांचा आढावा घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेची महत्त्वाची बैठक. मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार असल्याची माहिती. मंत्र्यांनी घेतलेले निर्णय आणि अंमलबजावणीवर होणार चर्चा. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या शर्मिला धनखडनं रचला इतिहास. पॅराशॉट पूटमध्ये जिंकलं गोल्ड मेडल. आणि शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात. विविध कार्यक्रमांचं आयोजन. दर्शनासाठी भाविकांची आजपासूनच मोठी गर्दी. राज्यातील औषध निरीक्षक भरती परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेपूर्वीच 20 मार्चला प्रश्नपत्रिकेतील सुमारे 100 पैकी 90 प्रश्न व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आलाय. प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी लाखो रुपयांची लाच घेतल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होती. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटलाच नव्हता. कुणीतरी बनावट ईमेल केला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या बनावट तक्रारदारांवर एमपीएससी काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एमपीएससी औषध निरीक्षक भरतीचा पेपर लीक झाल्याची तक्रार सुरुवातीला 2 विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोग आणि एफडीए विभागाकडे केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. दरम्यान 2 तक्रारदारांपैकी छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यानं तक्रार मागे घेतली आहे. मात्र अहिल्यानगर येथील तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे या विद्यार्थ्यानं तक्रार मागे घेण्यास नकार दिलाय. तर ऋषिकेशनं या घोटाळ्यातील संशयितांचे मोबाईल फॉरेन्सिकद्वारे तपासण्याची मागणी केली आहे. रोहित पवार यांनी गौरव पाटील आणि लोकेश पाटील यांनी लिहिलेल्या पत्रावर आक्षेप घेतलाय. तक्रारीचं पत्र आणि आताच्या पत्रावर सही वेगळी असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. पत्रामध्ये संबंधित प्रश्न इतर टेस्ट सिरीजचं असल्याचं म्हटलं गेलंय. त्यावरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केलाय. दुसरी टेस्ट सिरीज कोणती ते जाहीर करावं असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका पेपरफुटी प्रकरणी रोहित पवार यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. रोहित पवारांनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचा सुद्धा दावा केलाय. नीट परीक्षेत जसा पेपर सेट करणारी व्यक्ती फुटली तसाच हा पेपर सेट करणारी व्यक्ती फुटलेली आहे. मग त्याचा आका कोण आहे हे शोधायला हवं असं रोहित पवार म्हटलं. एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीचे धागेदुरे थेट नंदुरबारपर्यंत पोहोचलेले आहेत. नंदुरबारच्या कौटिल्य फाउंडेशनचे संचालक प्रवीण पाटील या पेपरफुटीच्या आरोपींच्या घेऱ्यात आलेले आहेत. मालेगावमध्ये एका विद्यार्थिनीनं पोलिसात तक्रार देत या पेपरफुटी प्रकरणी प्रवीण पाटलांनी 5 लाखांची मागणी केल्याचा दावा आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मजबूत असून मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये नवा वाद पेटलाय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून ओमराजे निंबाळकर आणि आमदार तानाजी सावंत यांचा फोटो वगळण्यात आलाय. याच्या निषेधार्थ शिवसेना समर्थक जिल्हा परिषद सदस्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत नाराजी व्यक्त केली. भारताचे माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी आईसोबत बीडच्या परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी रुद्राभिषेक आणि महाआरती केली. देवस्थान ट्रस्टच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे. काळा हरिण या नावानं प्रसिद्ध करण्यात आलेला टीजर हटवण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत. संबंधित टीजरमुळे सलमान खान यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो असा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयानं संबंधित टीजर हटवण्याचे आदेश दिले. रायगड पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटाची राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरड-प्रवण भागामध्ये तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश देत पावसाळ्यात प्रवास करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. मोशीत झालेल्या दुर्घटनेची राष्ट्रीय हरित लवादानं गंभीर दखल घेतली आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असून महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मांगुळ झनक शिवारात झाडाखाली उभ्या असलेल्या तिघांवर वीज कोसळून एका शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींवर रिसोड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सततच्या जोरदार पावसामुळे सातारा महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात दरड कोसळल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून प्रशासनानं पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं. शहापूर तालुक्यातील चोंडे धबधबा दुर्घटनेतील बेपत्ता पर्यटकाचा मृतदेह अखेर रेस्क्यू टीमला सापडलाय. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या 5 पर्यटकांपैकी 2 जणांचा मृत्यू झाला असून तिघांना सुखरूप वाचवण्यात यश आलं. उजनी धरणातून 15,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं भीमा नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी वारकरी आणि भाविकांना रात्री पहाटे नदीपात्रात न जाण्याचं आवाहन केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1256 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तिलारी धरणातून विसर्ग सुरू केल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मालेगावच्या गिरणा नदीमध्ये 7 वर्षांचा चिमुकला वाहून गेलाय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि तैराक पथकानं शोध मोहीम सुरू केली असून रखडलेल्या पुलाच्या कामामुळे नागरिकांना नदीपात्रातील मार्गाचा वापर करावा लागतोय. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली असून या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पावसाअभावी अडचणीत आलेल्या धान पिकाला या पावसाचा फायदा होणार असून नागरिकांना देखील उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. जुन्नर तालुक्यातील करंजळे गावाजवळ मुसळधार पावसामुळे रस्ता खचलाय. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले. बुलढाण्यामध्ये 15 दिवसांच्या दडीनंतर पाऊस कोसळलाय. पावसामुळे पिकांना नवीन जीवनदान मिळालं असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पावसामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळालाय. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे विद्युत वाहिन्या आणि पोल कोसळल्यानं अनेक गावांवर अंधाराचं संकट निर्माण झालंय. पाण्यानं भरलेले नाले, तलाव आणि खड्ड्यांमधून महावितरणाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करतायत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदभरतीतील कथित भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी भर पावसात आंदोलन केलं. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील पदभरतीतील गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं. जळगावच्या फैजपूर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील अधिकाऱ्यांना कंत्राटदाराकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाबाहेर अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेनं दिला. बीड जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील संस्थाचालकाच्या कथित मनमानी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि कर्मचारी छळाविरोधात सामाजिक न्याय भवनासमोर आंदोलन करण्यात आलं. संस्थाचालकाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. जळगाव तालुक्यामध्ये अनेक ग्राहकांना महावितरणाकडून अव्वाच्या सव्वा वीज बिलं आल्याच्या निषेधार्थ संतप्त ग्राहकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत घेराव घातला. वाढीव सेवा शुल्क, स्मार्ट मीटर आणि वापरापेक्षा जास्त आलेली बिलं तातडीनं कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मातंग समाजाच्या वतीनं लातूरमध्ये भव्य महामोर्चा काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 59 अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण तातडीनं लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाकडून मलकापूर उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील एससी प्रवर्ग उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करून आरक्षणापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं खालापुरात मोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.